एक्सक्रेटरी सिस्टीम. एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे काय? तर उत्सर्जन संस्था. उत्सर्जन. आता उत्सर्जन संस्थेचं काम काय आहे की आपल्या बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स आहेत, विषारी घटक जे आहेत ते बाहेर काढणे. ओके. आता मग याच्यामध्ये कोण कोण येते? सगळ्यात पहिले स्किन, त्वचा, त्यानंतर फुफ्फुस, समजतंय, किडनी. बघा, तुम्ही पाणी पिता, काही वेळानंतर तुम्हाला जावं लागतं. तुम्ही जेवण करता, तुम्हाला काही दिवसात, एक दिवसात किंवा एका रात्रीत जावं लागतं, बरोबर? किंवा तुम्हाला घाम येतो आणि घामावाटे सुद्धा तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडतात. म्हणजे आपल्या शरीरामधनं मूत्राद्वारे, मलाद्वारे आणि घामाद्वारे आपली बॉडी स्वतःला प्युरिफाय करत असते. क्लिअर होत आहे? बघा, ज्या व्यक्तीला घाम येतो ती खूप स्वच्छ आणि निर्मळ दिसते. समजते तुम्हाला? आपण काय करतो, थोडाही घाम सहन करत नाही. फॅन लावा, हवेत बसा, है ना? बॉडीमधनं टॉक्सिन्स बाहेर पडूच देत नाही आणि त्याच्यामुळं मग स्किन डिसीज सुरू होणार. क्लिअर होत आहे? आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा थंड श्वास आतमध्ये घेतो, पण जेव्हा श्वास बाहेर टाकतो तेव्हा ते गरम पडून बाहेर पडतो, है ना? याचाच अर्थ काय आहे की आपल्या शरीरामध्ये एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि ते टेम्परेचर फुफ्फुसाच्या द्वारे श्वासांमार्फत बाहेर आतमध्ये ऑक्सिजन घेऊन बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडला जातो वाफेच्या स्वरूपामध्ये. आता वाफ म्हणजे काय? पाणीच आहे. समजतंय तुम्हाला? वाफ आहे ना, ती पाणीच आहे. गरम हवा, त्यामध्ये पाणी आहे. ओके. आणि तिसरी गोष्ट काय? त्वचेद्वारे. ओके. मग आता फुफ्फुसाचे आजार असतील किंवा त्वचेचे आजार असतील किंवा किडनीशी रिलेटेड आजार असतील तर ते कुठं जातील? एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये. आता मला एक सांगा, ह्या सगळ्या सिस्टीम लक्षात कशा ठेवायच्या? राहिल्या लक्षात? राहिल्या का नाही राहिल्या? सगळ्या राहिल्या? सांगा एक एक. पाहून नका सांगू. या आता तुम्हाला माहिती, अभ्यासाची पद्धत सगळ्यात श्रेष्ठ पद्धत सांगतो मी तुम्हाला. जगातली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात श्रेष्ठ पद्धत अभ्यासाची ती म्हणजे चर्चात्मक अभ्यास. तुम्ही जितकी चर्चा कराल तितका तुमचं विषयाचं नॉलेज वाढेल. समजतंय ना? समजा आता ह्या 8 सिस्टीम मी तुम्हाला आज शिकवल्या, या 8 सिस्टीमवर जर का तुम्ही चर्चा करायला सुरुवात केली ना, इकडच्या मुलांनी एक सिस्टीम बोला आणि इकडच्या मुलांनी फक्त त्यातले अवयव सांगा, मग इकडच्या मुलांनी आजार सांगा आणि इकडच्या मुलांनी सायन्स सिम्पटम सांगा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ सांगतो की इकडच्या मुलांनी सांगितलं लोकोमोटर सिस्टीम. ओके. मग इकडच्या मुलांनी काय सांगायचं आहे? याच्यामध्ये बोन येतात, मसल्स येतात, है ना, आणि जॉईंट्स येतात. ओके. मग इकडच्यांनी आजार सांगा. मग आजार कोणते कोणते असतात? आर्थरायटिस आहे, मसल्स पेन आहे, मसल स्प्रेन आहे, है ना, फ्रॅक्चर्स आहेत, है ना. ओके. आणि मग इकडच्यांनी शक्य झालं तर सायन्स सिम्पटम. आता एखाद्याचा सांधा दुखत असेल, है ना, तर तो आखडून गेलेला असेल ना, का फ्री असेल? ज्यांचे गुडघे दुखतात बघा, ते उठताना असे गुडघ्याला हात लावून उठतात, है ना. ज्यांचा हात दुखत असेल ते असे हात लावतात, खांद्याला हात लावतात इकडं, है ना. ओके. ज्याचं स्नायू दुखत असतील ते स्नायूला चोळायला लागतात, है ना. म्हणजे तो पेशंट आपल्याला सगळं काही सांगत असतो. आपलं ऑब्झर्वेशन परफेक्ट पाहिजे. क्लिअर होतं काय बोलतोय? तुमचं ऑब्झर्वेशन जेवढं स्ट्रॉंग तेवढ्या तुम्ही स्ट्रॉंग नर्स, ऑब्झर्वेशन जेवढं वीक तेवढ्या तुम्ही वीक नर्स. क्लिअर होतं काय बोलतोय? ओके. हे झालं मी एक्झाम्पल तुम्हाला. आता बघा, एवढी जर का चर्चा केली आपण प्रत्येक सिस्टीमवरती तर काय आपण अडाणी राहू? आपला एक प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत आपले सर, गुरु, टीचर, मास्टर जो कोणी असेल तो शेवटी एक प्रश्न विचारायचा, समजला का?
आपण काय उत्तर द्यायचो? परीक्षा आली की आपण त्या रिझल्टची लिस्ट बघायचो, ठरवून आपण नाव बघायचो का वरून बघायचं? आणि परीक्षेच्या वेळेस कळायचं की साला काही समजलेलंच नव्हतं, पण आपण काय म्हटलं होतं? नुसतं हो आहे ना. नुकसान त्याचं का आपलं? इथं आता असं नाही करायचं. ह्या सिस्टीममध्ये नाही समजलं तर नाही सांगायचं, आणि समजलं तरीही नाही सांगायचं. समजतंय ना काय बोलतोय? या आता सगळं समजेल असं नाही. एक गुरुमंत्र देतो मी तुम्हाला. जेव्हा प्रॅक्टिकलला जाल आणि जोपर्यंत तुम्ही इथं पण आहात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजत असतील, बऱ्याच गोष्टी समजत नसतील, है ना. काही गोष्टी तुम्ही समजण्याचा प्रयत्न करत असाल, कधी कधी समजलं नाही तर स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, आणि क्विट करण्याचा प्रश्न येतो आपल्यापुढं की नाही यार आपण आपल्याच्याने होईल का, संशय निर्माण होतो. मी तुम्हाला एक गुरुमंत्र देतो, चालेल ना? गुरुमंत्र काय माहिती का? समझा तो अच्छा, समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा. कम से कम हमको इतना तो समझा कि हमको कुछ नहीं समझा. न समजणं आणि हे बोलून दाखवणं सुद्धा खूप मोठी समजदारी आहे. म्हणून आपण त्या फेजला नाही राहायचं. आता की कोणीतरी विचारलं समजलं का तुला, लगेच आपण हो नाही समजलं, परत सांगा. सिवंतिंग आता मी जे तुम्हाला लेक्चर देतोय ते सगळ्यांना समजलंय का? नाही. काही मुलांना 25%, काही मुलांना 50%, काहीला 75%, काही 80%वर असते. पण जेव्हा तुम्ही चर्चा कराल तर 25% 50%वर जाईल, है ना. 50%वाला 75%ला जाईल, है ना. 75%वाला 80वर जाईल, 80चा 90% निघून जाईल. लक्षात ठेवा, ज्ञान एक अशी गोष्ट आहे त्याची कधी चोरी होते, ज्याला कोणी चोरू नाही शकत, आणि त्याची कॉपी पण होतो. तुम्ही डॉक्टर अनिल पवारची कॉपी नाही करू शकत, तुम्ही डॉक्टर बिलाल शेखची कॉपी नाही करू शकत, तुम्ही चौधरी मॅडमची कॉपी नाही करू शकत, है ना. कारण प्रत्येकाकडे वेगळं नॉलेज आहे. पण तुम्ही जर का हे वाटलं ना तर तुफान वाटतं. लक्षात ठेवा, कळतंय ना. ज्ञानी बनण्यासाठी सतत अज्ञानी बनून ज्ञान घेत राहणं ही सगळ्यात सुंदर कला आहे. लक्षात ठेवा. आणि यालाच आपण म्हणतोय की जर आपण उत्तम श्रोता बनलो ना तरच उत्तम वक्ता बनू शकतो. बोलायच्या आधी ऐकायला शिका. तुमचे सर तुम्हाला काय शिकवतात, तुमच्या मॅडम तुम्हाला काय शिकवतात, तिथला सिनियर स्टाफ तुम्हाला काय शिकवतोय, है ना. बघा कधी कधी तिथं ती झाडू फरशी करणारी मावशीसुद्धा आपल्यापेक्षा खूप ब्रिलियंट असते, अनुभवाने मोठी असते, वयाने मोठी असते, है ना. ते पण आपल्याला शिकवतात. आपण ऐकून घ्यायला पाहिजे. आपण ऐकत नाही. तुझं काय ऐकू घे, तिचं का बरं ऐकायचं, त्याचं का बरं ऐकायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही ऐकायला कमी पडता ना ऑटोमॅटिक तुमच्या अज्ञानामध्ये भर पडत जाते, अजून तुम्ही अज्ञानी बनत जाता, है ना. आणि मग ती एक मोमेडियनमध्ये एक म्हण आहे, 14 महिन्याचं प्रॅक्टिकल तुम्ही पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे नाही कळत की मी नेमकी गेली कुठं होती, है ना. कहा गई थी तो बोले कहीं नहीं, और क्या लाई तो कुछ नहीं. समजतंय ना. 14 महिन्याचं प्रॅक्टिकल करून ज्यावेळेस मुली येतात ना, त्यांना ज्यावेळेस डॉक्टर्स काही विचारतात ना तर त्या अशा प्रकारे त्यांच्याकडे बघतात तसं काय हा काहीतरी नवीनच मला विचारतो, आणि मग फोबिया बसतो. आणि हा फोबिया तुम्हाला जॉब नाही करू देत. समजतंय काय बोलतो? अपडेट ठेवा स्वतःला, कंटिन्युएशनमध्ये अपडेट ठेवायचं. जितकं तुम्ही स्वतःला अपडेट करण्याच्या सोप्या सोप्या पद्धती आहेत. बघा, ऑब्झर्वेशन पहिले करायचं आहे, म्हणजे पहिले बघायचं आहे, बरोबर. जे बघाल ते लिहायचं आहे, ओके. जे लिहिलं आहे ते वाचायचं आहे, जे वाचलं आहे ते करायचं आहे. 4 गोष्टी आहेत. अपडेट राहायचं आहे. मोबाईल पण अपडेट मागतो की नाही? दर 2-4-5 दिवसाला मागतो. अरे 2-4-5 दिवसाला पण मागतो. त्याचं जर यूज तशा पद्धतीने तुम्ही केला ना त्या सॉफ्टवेअरचा, ते परत परत अपडेट मागतं तुमच्याकडे. त्याला जर अपडेट नाही केलं तर ते हँग होतं, ते बंद पडतं. मग तुम्ही स्वतःला काय समजता? जर मशिनरी ते अपडेट मागत असेल तर आपल्याला स्वतः अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. क्लिअर होतं काय बोलतोय? मला एक सांगा, तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे? म्हणजे काय बनणार आहात तुम्ही? मग नर्स म्हणजे काय? परिचारिका म्हणजे काय? असं करूया, तू कुठली आहेस? नाशिकची आहेस. कुठून अपडाऊन करतेस? आडगाववरून. ओके. आता काय झालं की नाव काय तुझं? श्रद्धा. बस, श्रद्धा आणि मी एकाच बसमध्ये चाललो आहे. मला पण आडगावला जायचं आहे, श्रद्धाला पण आडगावला जायचं आहे. आणि मी पहिले बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर श्रद्धा आली आणि श्रद्धा माझ्या शेजारी बसली. आता मी श्रद्धाकडे बघितलं, श्रद्धाचं मी ॲप्रॉन बघितलं आणि त्याच्यावरती तो लोगो पाहिला सेवाचा, है ना. आणि मी विचारलं श्रद्धाला, बेटा काय करतेस तू? मग श्रद्धा काय म्हणणार?
नर्सिंग करते. ओके ओके. मग हे सेवा काय आहे? इन्स्टिट्यूटचं नाव आहे. ओके. नर्सिंग करते म्हणजे नेमकं काय करते? लोकांकडे खूप प्रश्न आहे है ना, आणि तुम्हाला ते द्यायचे. तुम्ही जर देऊ शकला तरच समोरच्याचं समाधान होईल. क्लिअर होतं ना? आता मग नर्सिंग करते म्हणजे नेमकं काय करते? म्हणजे मी नर्स म्हणते ना, मग नर्स म्हणजे काय? हॅलो, आता जर मला नर्स कळत नाही तर परिचारिका कसं काय कळत? चला एक व्याख्या तुम्हाला सांगतो मी नर्सिंगची, एकदम सोपी. ही तुम्हाला प्रत्येक वर्षाला परीक्षेमध्ये 100% विचारलं जातं. नर्स म्हणजे काय? अबाल, वृद्ध, चला थोडंसं अजून सिस्टमॅटिक बोलूया. आजारी, अपंग, अबाल, वृद्ध लोकांचे संगोपन, संवर्धन, संरक्षण व पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीस नर्स असे म्हणतात. चलो थोडं व्हिज्युलायझेशन करूयात आणि एक 4-5 सेकंदामध्ये पाठ करू. आजारी माणूस, आजारी येतोय समोर तुमच्या, या आजारी. अपंग माणूस आलाय समोर तुमच्या, आजारी आलाय, अपंग आलाय, अबाल म्हणजे बाल छोटा है ना, वृद्ध, वृद्ध तुमच्या समोर येतो है ना. बघा, आजारी, अपंग, वृद्ध लोकांचे संगोपन करायचं आहे है ना, सांभाळ करायचं आहे, संवर्धन करायचं आहे है ना, संरक्षण करायचं आहे आणि पालनपोषण करायचं आहे. आणि ह्या 4 गोष्टी जी व्यक्ती करते ना, ती कोण असते? नर्स. आणि ती कोण आहे? मी. ती कोण आहे? ज्यावेळेस तुम्ही एका घटनेशी स्वतःला जोडून घेता, ती गोष्ट तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेट होते. क्लिअर होतंय काय बोलतोय? ज्यावेळेस एखाद्या घटनेशी तुम्ही स्वतःला जोडून घेता, ती गोष्ट तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेट होते. मग ज्यावेळेस तुम्हाला कोणी असं विचारेल की काय नर्स म्हणजे काय का, तर आजारी, अपंग, अबाल, वृद्ध लोकांचे संगोपन, संवर्धन, संरक्षण व पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीस नर्स असे म्हणतात. आणि ती कोण आहे? मी. आता माझ्याकडे काही प्रश्न आहे का विचारायला? किती सोपं आहे, समजतंय तुम्हाला? शिवंती, प्रॅक्टिस करा. आता किती लोकांना ही व्याख्या पाठ झाली? चला 2 जणांनी सांगायची. सांग. अपंग, आजारी, वृद्ध, बाल म्हणजे लहान व्यक्तीस यांचे आपल्याला संगोपन करायचे, संरक्षण करायचे, पालनपोषण करायचे. आता माझ्याकडं परत 4 क्वेश्चन निर्माण झाले. पहिलं तर संगोपन म्हणजे काय है ना, हे संगोपन करायचं म्हणजे काय करायचं? अच्छा, काळजी घ्यायची. ओके. मग संवर्धन पण करायचं. संवर्धनचा अर्थ काय होतो? त्याला पुनर्जीवन द्यायचं है ना. बघा, आता बघा, संगोपन करायचं म्हणजे सांभाळ करायचे, काळजी घ्यायची, बरोबर. संवर्धन करायचं म्हणजे बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये अपंगत्व आले किंवा अपंग झाले है ना, कानाने अपंग झाली है ना, किंवा एक डोळा गेला, एक हात गेला, एक पाय गेला. याला महाराष्ट्र शासनाकडं खूप अशा योजना आहेत की ज्या योजनेअंतर्गत आपण तिला पुनर्जीवन देऊ शकतो. समजतंय ना? ओके. याला म्हणतात संवर्धन कर. आता तिसरं, संरक्षण करायचं. काय काठी घेऊन त्याच्या अवतीभोवती फिरायचं? मग काय करायचं? संरक्षण करायचं म्हणजे काय करायचं? होणाऱ्या आजारांपासनं त्यांना वाचवायचंय लसीकरण करून. जसं की आपल्याकडे पोलिओची लस येते, ओके, BCG आहे है ना, अजून ट्रिपल आहे, पोलिओ आहे है ना, अजून टायफॉईडचे आहे है ना, जॉन्डिसचे आहे, आता करोनाची पण येते है ना. म्हणजे येणाऱ्या किंवा होणाऱ्या रोगांपासून त्यांचं संरक्षण करायचं, हे आपलं काम आहे. ओके. आता पालनपोषण करायचं. मग पालनपोषण कुठं करायचं? घरून डबे पुरवायचे का? मग त्याचा आहार मेंटेन करायचा. जसं की आजारामध्ये डॉक्टर म्हणतात ना, तेलकट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका है ना, भात घेऊ नका, चपाती खाऊ नका, गव्हाची खाऊ नका, ज्वारीची खा, बाजरीची खा है ना. म्हणजे त्याच्या आजाराप्रमाणे त्याला डाएट प्रोव्हाइड करायचं आहे. हे झालं पालनपोषण. समजते तुम्हाला काय बोलतोय? क्लिअर झालं? नर्सिंग पूर्ण? या, व्हेरी गुड. चला, सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पहिले ऐकाव्या लागतील. समजतंय ना? पहिले ऐकाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. याच्यावर जर का तुम्ही चर्चात्मक अभ्यास केला ना, तर जे मी तुम्हाला आज शिकवलं हे सगळं तुमच्या लक्षात राहील. पण पहिले काय करावं लागेल?
इथं श्रोते कमी आणि वक्ते जास्त असतात. मला तुझ्यापेक्षा जास्त येतं का बस. मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे ना. आणि याच्यामध्ये अज्ञानी लोक स्वतःची फसवणूक पण करतायत आणि बघा काही लोक दुसऱ्यांची पण फसवणूक करतात. क्लिअर होतं काय होतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप काही ऐकून घ्यावं लागेल, खूप काही समजून घ्यावं लागेल, खूप काही शिकून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला लर्निंग मोडवर घेऊन जावं लागेल. आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल स्वतःला. रिस्टार्ट युअर सेल्फ हे खूप महत्त्वाचं आहे. 18 वर्ष 20 वर्ष झाले आपण एकाच पॅटर्नमध्ये जगतो. सॉरी एकच पॅटर्न चालला आहे. सकाळी उठायचं, चहा नाश्ता घ्यायचा, आहे का, कुठंतरी काहीतरी शिक्षणाचं काम असेल किंवा दुसरं काही घरकाम असेल तेवढं करायचं, दुपारी जेवायचं, थोड्या वेळ झोपायचं, रात्री परत संध्याकाळी चहा घ्यायचा, रात्री परत जेवायचं, परत झोपायचं, परत उठायचं, परत तेच एकाच पॅटर्नमध्ये जगतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. पॅटर्न बदलायला शिका. रिस्टार्ट युअर सेल्फ. परत एकदा चालू करा स्वतःला. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये का शिकलो है ना. हा का म्हणजे रिस्टार्ट आहे. मला जर का माझं अस्तित्व शोधायचं आहे, मला जर का माझं भविष्य उज्ज्वल बनवायचं आहे, तर मला स्वतःला 2 पावलं चालावे लागते. जसं की लास्ट टाइम मी तुम्हाला एक म्हण सांगितली, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तुम्हाला काहीच नाही मिळणार लक्षात. आणि करण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. डिमांड युअर सेल्फ. तुमच्याकडे खूप काही आहे. तुमच्याकडं माइंड आहे ना. आणि अख्ख्या जगाची क्षमता ह्या माइंडमध्ये आहे लक्षात ठेवा. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत फक्त पाठवा. मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही एकच गोष्ट जेव्हा वारंवार सांगायला लागता ना, कधीतरी एक वेळ येते की आपलं सबकॉन्शियस माइंड ते पकडून घेतं. आणि एकदा का त्यांनी पकडलं ना का ते सोडत नाही. कारण त्याला खरं खोटं समजत नाही. ते लहान मुलासारखं आहे. त्याने एकदा पकडलं का ते सोडत नाही. ओके. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आरसा तुमच्या समोर येईल, समजतंय ना, जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल नटून थटून, आता ह्या ड्रेसमध्ये तुम्ही खूप छान दिसताय है ना, तर एकदा जा आरशा पुढं. एकदा काय, जेव्हा जेव्हा जा, उजवा हात मुठ्ठी बांधायची आणि त्याच्या समोर जाऊन जोरात म्हणायचा, आय एम द बेस्ट नर्स. काय म्हणायचंय? कसं म्हणायचंय? कसं म्हणायचंय? आता बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सांगायला लागला तर टेन्शन नाही. कोणी बघितलं तर, कोणी हसतं, तो काय म्हणाल, ती काय म्हणाल, बाबा काय म्हणाल. तुम्हाला माहिती आपण आपलं अर्ध आयुष्य फक्त कोण काय म्हणेल याच्यातच घालून. सबसे बडा हेरो क्या कहेंगे लोग. ज्यांना काही घेणं देणं नाही तुमच्याशी, ते त्यांच्याच लय टेन्शनमध्ये मावण्याचे. आपण विनाकारण ते नाही आपला विचार करत, आपण त्यांचा विचार करतो. कळतंय ना. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये बोललो होतो, आयुष्याचं दुसरं नाव फक्त एन्जॉयमेंट आहे. कारण परमेश्वराने फक्त एन्जॉय करायला पाठवलं पृथ्वीवर. परमेश्वरांनी काहीच सांगितलेलं नाही आहे तुम्हाला, कुठलाच मेसेज काहीच सांगितलेलं नाही. तुम्ही खाली जा, मजेदार काम करा, मजा करा. रिटर्न तिकीट सोबत आहे, कधी पण तुम्हाला कॉल करेल. तुम्हाला हा पण वेळ नाही, इतका पण वेळ नाही तुम्हाला की थांब रे मी विचारून येतो है ना. इतका सुद्धा तुम्हाला वेळ समजण्याचा प्रयत्न करा. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? ज्यांनी मायक्रोसॉफ्ट घेतलं. सगळ्यात श्रीमंत माणूस ज्याने 7 विंडोज आणलं. नाही माहिती तुम्हाला? कम्प्युटरच्या युगात तुम्ही राहता. त्याने फेसबुक आणलं. त्याने फेसबुक आणलं. मार्क झुकरबर्गने फेसबुक आणलं. सगळ्यात हुशार माणूस कोण? जगातला सगळ्यात हुशार माणूस कोण? अल्बर्ट आइन्स्टाईन. ऐकून आहात का? मी बोललो तो लास्ट टाइम त्यांच्याविषयी है ना. जगातल्या सगळ्यात हुशार माणसाला विसरून द्यायची सवय होती है ना. समजतं.
थोडंसं आहे ना, तुमच्या 24 गुणांमध्ये एक गुण आहे ज्याला सांगितलं गेलं आहे ज्ञान लालसा, है ना? काय? अच्छा, 10वा गुण आहे. किती इम्पॉर्टंट आहे माहिती का? आपल्याला सतत नॉलेज मिळवत राहायला पाहिजे, कळतंय? तरच तुम्ही ह्या जगामध्ये ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता. अदरवाईज नॉट पॉसिबल. आपण गरिबीत जन्माला आलो, हा आपला दोष नाही आहे, पण आपण जर का गरिबीतच मेलो ना तर हा खूप मोठा गुन्हा आहे. लक्षात घ्या. आपण कुठं जन्माला आलो आहे, आपण काय करणार आहोत हे कुणालाच माहिती नाही, बरोबर? पण आता कळलंय ना. हॅलो, आजपर्यंत माहिती नव्हतं काय करायचं आहे, पण आत्ता कळलंय ना. हॅलो, जागे आहात ना? आता कळलंय ना. पण मला सांगा, जर कळलंय ना तर त्याचा फायदा उचला. ही तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिलेली खूप मोठी संधी. आज तुमच्यासारखी तरुण मुलं इतक्या लांबपर्यंत पाठवली. तुम्ही घरात कुठल्याही कामाला येऊ शकत होता, त्यांच्या कामाचं ओझं कमी करू शकत होता, पण तरीसुद्धा तुम्हाला इथे पाठवलं बिकॉज ऑफ तुमच्या आईचा यामध्ये फक्त एक मानस होता की बाई जा, शिक, पण स्वतःच्या पायावर उभी राहा, काहीतरी करून दाखव, है ना? माझं तर आयुष्य गेलं, मी जगली अशीच, मला नव्हतं कोणी मार्गदर्शन, पण तू असं नको राहूस, है ना? म्हणून तू जा, बन, शिक, स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वतःचं अस्तित्व शोध, तुझं पण नाव मोठं कर, आमचं पण तुझ्यामुळं नाव मोठं कर. कळतंय ना? आज आपला पूर्ण फोकस हा आपल्या नर्सिंगवर असला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे ते इथं आहे, आपण ते मिळवण्यासाठी एवढं लांब आलो. इथं आपण असं एन्जॉयमेंट करायला, टंगळमंगळ टाईमपास करायला नाही आलेलो. बऱ्याचशा मुली प्रॅक्टिकलमध्ये ना असं टंगळमंगळ करत शिकतात आणि टंगळमंगळ नर्स बनून जातात. कळतंय ना काय बोलतोय? तळमळीने जा, आनंदाने जा. जेव्हा तुम्ही आनंदाने प्रॅक्टिकलला जाता ना तर प्रॅक्टिकल खूप आनंदी होऊन जातं. जेव्हा तुम्ही स्ट्रेस, दुःख, वेदना, यातना, विरह अशा गोष्टी घेऊन जाता ना ते तुम्हाला काहीच बनवू देत नाही, ते तुम्हाला शून्य करून टाकतं. आणि मग आपण दोष देतो, याच्यामुळं झालं, हिच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, आपण दुसऱ्यांना दोष देतो. मुळात नशीब नावाचा पार्टच नाही, माझ्या नशिबातच नव्हतं ते. असे खूप लोक बोलतात ना, 90% लोक काय बोलतात, जाऊ दे म्हणून आपल्या नशिबातच. अरे नाही, नशिबाचा प्रकारच नाही आहे. तुम्ही किती कर्तृत्ववान आहात, तुमचं काम किती प्रांजळ आहे, तुम्ही किती सुंदर पद्धतीने, किती आनंदाने त्या कामामध्ये मग्न आहात, त्यावर तुमचं यश डिपेंड आहे. बघा, मी तुमच्याशी ह्या 3ऱ्या लेक्चरमध्ये बोलतो, है ना? मी तुमच्याशी एक जरी टॉपिक बोलायचा राहून गेला ना त्या दिवशी मला करमत नाही यार, मला हे पोरांना हे सांगायला पाहिजे होतं, है ना? हे झालं माझ्या लेक्चरचा प्रामाणिकपणा. कळतंय मी काय बोलतो? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्यामध्ये हा गुण तुम्ही डेव्हलप करा की मी जे काही करेल ना ते एकदम आनंदी मनाने करेल. कारण आनंदी मनाने केलेली कामं हे तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेट होतात. क्लिअर होत आहे ना? मनाला आनंदी ठेवण्यासाठी काय करायचं आहे? 3 गोष्टी आहेत, हसा, नाचा आणि गा. दॅट्स इट. मन आपोआप आनंदी होतं. आता कसं नाचायचं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कसं गायचं हे पण मी सांगायची गरज नाही, बरोबर ना? तुम्ही कुठल्याही क्षणामध्ये ह्या 3 गोष्टींचा आनंद घेऊ शकता. समजतंय ना? माणसाचं माइंड जे आहे ना ते अस्थिर आहे, ते माकडासारखं आहे, ते कधीच एका गोष्टीवर फोकस करत नाही. ते घडीत भविष्यात निघून जातात तर लगेच फ्युचरमध्ये जातात, ते प्रेझेंटमध्ये नाही राहत. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून तर ह्या जगामध्ये काहीच लोकांनी खूप मोठं यश संपादन केलं आहे की ज्यांनी आजवर फोकस केला, ज्यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवलं, ज्यांनी भावनेंवर कंट्रोल मिळवला, अशीच लोक ह्या जगामध्ये खूप मोठी झाली. समजते काय बोलतो? हे जेवढे काही फोटो लागलेत हे सगळे भावनेंवर कंट्रोल, मनावर कंट्रोल मिळवणारी लोक आहेत.
म्हणून तर आपण त्यांचे फोटो लावलेत आणि त्यांची उदाहरणं, त्यांचा आदर्श आपण घेतो. जर असं वाटत असेल ना की आपलाही आदर्श कोणीतरी घ्यावा, तर आपल्या भावनेंवर, आपल्या मनावर आपला ताबा असणं गरजेचं आहे. समजतंय? आपल्या शरीराला काही डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. मॉर्निंगला लवकर उठणं चांगली सवय की वाईट? आज तुम्ही नाशिकमध्ये राहताय, सकाळी उठून तुम्ही फक्त गंगेचं दर्शन जरी करून आलात ना सकाळी सकाळी मॉर्निंगला, तरीसुद्धा खूप जबरदस्त एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होईल. कारण प्रभू रामचंद्रांच्या पायाने पुण्य झालेली ही धरती आहे, लक्षात ठेवा. जिथं तुम्ही राहताय इथंच राहायचे ते प्रभू रामचंद्र, लक्षात येत आहे ना. एकदा सकाळी उठून लवकर अर्ली मॉर्निंग फिरून तर या. बॉडीला थकवा, शरीराला थकवा. शरीर जर थकलं ना तर ते तुमच्यामध्ये एक चार्म निर्माण करतं, एक उत्साह निर्माण होतो, लक्षात ठेवा. पण जर तुम्ही शरीराला नाही थकवलं तर तुम्ही स्थूल बनत जा, आळशी बनत जा, आणि ते आळस तुम्हाला आयुष्यात प्रगती नाही करू देणार. समजतंय काय बोलतो? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की शरीराला चांगल्या सवयी लावा. थोडं का होईना रोज वाचायला शिका, थोडंसं का होईना थोडं थोडं वाचायला शिका, थोडं थोडं लिहायला शिका, थोडं थोडं बोलायला शिका. शिकवायला प्रयत्न करा, शिकवायचा प्रयत्न करा, दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. पण ते शिकवा जे तुम्हाला माहिती 100%. उगाचच मला येतं मी तुला शिकवतो असं करू नका. जे तुम्हाला समजतंय, जे तुम्हाला 100% येतं आहे, मग तुम्हाला डान्स येत असेल तर डान्स शिकवा, तुम्हाला गाणं गायला येत असेल तर गाणं गायला शिकवा, है ना. जे तुम्हाला येतं, तुम्हाला स्वयंपाक करायला येतो ना, शिकवा ना. आज जर तुम्ही पाहिलं आजचं युग हे इंटरनेटचं युग आहे. ह्या युगामध्ये लोक घरी बसून सुद्धा लाखो रुपये कमवत आहेत, है ना. हे इंटरनेटचं युग आहे. या इंटरनेटच्या युगामध्ये तुम्ही काहीही करू शकता. तुमच्याकडं फक्त एक स्किल असणं गरजेचं आहे, ते प्रत्येक माणसाकडं असतं. प्रत्येक माणसाकडं तुमच्याकडं काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी आहे, त्याला शोधून तर काढा बाहेर, मग बघा काय होईल आयुष्याचं. शिकता शिकता पण लोक करोडपती बनतात, लखपती बनतात. समजते काय बोलतो? फक्त आपल्या माइंडला आपण तसे कमांड दिले पाहिजे. आपण काय केलं माहिती का, आपण मेंदूचे गुलाम बनतो. ॲक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे. मेंदूला आपला गुलाम बनवा, कारण तो आपला खरंच गुलाम आहे. मेंदूला जर का तुम्ही कामाला लावलं ना तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. पण जर मेंदूने तुम्हाला कामाला लावलं तर तुमचं काही खरं नाही. कारण मेंदू जेव्हा तुम्हाला कामाला लावतो ना तेव्हा तुम्हाला इमोशन्समध्ये सगळ्यात पहिला अडकवतो, ॲडिक्शनमध्ये अडकवतो, लक्षात ठेवा. आणि इमोशन आणि ॲडिक्शन ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला बर्बादीकडेच घेऊन जातात. त्या तुम्हाला कधीच यशस्वी होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. आता ॲडिक्शन कुठले असतात? एखाद्याला दारू प्यायचं ॲडिक्शन लागून गेलं, है ना. एखाद्याला पत्ते खेळायचं, जुगारीचं, एखाद्याला मटक्याचं, है ना. खूप वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत लोकांना, ॲडिक्शन्स आहेत. इमोशन्स माणसाला डेव्हलप नाही करू देत, लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींवर रडणं, कोणत्याही गोष्टींमध्ये अडकून पडणं, स्वतःला खूप त्रास देणं, खूप पाप आहे मोठे. आणि आपण सध्या तेच करतोय. याच्यावर ना त्यातनं बाहेर पडा ना. चेंज युअर असोसिएशन, बदला ना. आपली अवतीभोवतीची दुनिया बदला. बघा तुम्ही आलात नाही इतक्याला तर याचा फायदा उचला. कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा. परत हे आयुष्य नाही आहे तुम्हाला. परत तुम्ही जर का नाशिकहून इथून तिकडं परत गेलात ना तर परत तुम्हाला कोणीच नाशिकला पाठवणार नाही. समजतं काय बोलतो? मग आत्ता जे तुम्हाला आहे ना तुमच्यासमोर, याला समजण्याचा प्रयत्न करा. हे आयुष्य खूप सुंदर आहे. इमोशन्समध्ये अडकू नका. कुठल्याच प्रकारचे इमोशन्स नाही. ना कोणी भाऊ, ना बहीण, ना मित्र, ना प्रेमी, ना राग, ना द्वेष, ना घृणा, ना मत्सर, काहीच नाही आहे. मी एक प्लेन बॉडी आहे आणि मला माझ्या बॉडीवरती खूप अभिमान आहे. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या स्वतःवर जेव्हा प्रेम करायला लागून जाल ना तुम्ही खूप सुंदर दिसाल. आत्ता पण तुम्ही खूप सुंदर आहात, याच्यापेक्षा सुद्धा सुंदर दिसाल. माणसाचं सौंदर्य हे रंगावर नाही आहे, लक्षात घ्या. माणसाचं सौंदर्य हे त्याच्या मनावर अवलंबून आहे की त्याचं मन किती सुंदर आहे. आपण प्रेमात कोणाच्या पडतो? आपण रंगाच्या प्रेमात पडतो. प्रत्येक काळ्याला गोरी बायको पाहिजे. आता कुठून मिळायची? मग काळीने काय करायचं, है ना. समजण्याचा प्रयत्न करा.
खूप भारी दिसतो, खूप भारी दिसते. अडकवलं इमोशन, चुकीच्या ठिकाणी अडकवलं ना. समजतं ना काय बोलतो? काय आहे प्रेम? कोण सांगेल मला? चला प्रेमाची व्याख्या समजून घेऊ. आवडेल ना? आवडेल का नाही आवडेल? या चला. हां, 15 मिनटं. ओके. 2 वाजता माझी एक अपॉइंटमेंट आहे. तर 15 मिनटं मी तुम्हाला देते. पण मला एक सांगा, वाजलं? हो, टाईम आहे. पण तरी 15 मिनटं देतो. चला, ठीक आहे. सांगा, व्हॉट इज लव्ह? प्रेम म्हणजे काय? तुम्ही सगळे 18 वर्षाच्या पुढीला याच्यावर म्हणजे या विषयावर आपण बोललो तर काही प्रॉब्लेम नाही ना? या ओके, चला मग सांगा, व्हॉट इज लव्ह? काय आहे प्रेम? सावरून बसले तुम्ही एकदा. काय असतं? बोलायचं. चल उभा राहा. काय असतं प्रेम? या गोष्टीमुळे आपल्याला आनंद भेटतो, जिव्हाळा आपल्या त्या गोष्टी म्हणजे खूप आवडलेली गोष्ट, त्यापासून आपल्याला आनंदही भेटतो. त्यामुळे वेगळीच feeling होते. कोणत्या गोष्टींमधनं आनंद मिळतो तुला? वैयक्तिक का माझा क्वेश्चन फक्त तुझ्यासाठी. मला एखादी गोष्ट आवडती, ती मी पाहिली किंवा मला भेटली तर खूप असा आनंद. एखादी म्हणजे काय? यार जग एवढं मोठं आहे. स्पेसिफिक उत्तर असा. मला स्वीट्स लय आवडतात गोड. स्वीट्स खूप आवडतात. ओके. ते स्वीट्स वगैरे पाहिले कोणी आनंद देतो पाहून ते मला आनंद होतो. हां, त्यात असं वाटतं की ती गोष्ट म्हणजे तुझं प्रेम मिठाईवर आहे. मग मिठाई म्हणजे प्रेम झालं का? बघा, आपण खूप वेगवेगळ्या मान्यतेमध्ये स्वतःला अडकवलंय. हां, आपल्याला तेच डिस्कस करायचं. नेक्स्ट कोण सांगेल? तू राहू श्रद्धा. काय वाटतं तुला? काय फिलिंग आहे? ज्याला येत असेल त्याने बोलायचंय बिंदास, काही नाही. आपल्याला एकदम आपण मन व्यक्त करायचंय ना. असं लेक्चर कुठे पण नेहमी अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीमध्ये खूप गुंतवणूक. पहिले तिला कम्प्लीट करू. ओके. कोणत्या गोष्टींमध्ये स्पेसिफिक उत्तर द्यायचं ना तुझ्यापर्यंत. बाकीच्यांचा विचार नको. तू मीच बोलतोय का आता असं सांग. आपण स्वतःवर प्रेम करतो. स्वतः प्रेम करतो. ओके. हो, मला प्रेमाची व्याख्या समजून घ्यायची. व्हॉट इज लव्ह? माझा क्वेश्चन काय आहे? या हां, ठीक आहे. तू तुझ्या स्वतःवर प्रेम करते म्हणजे नेमकं करतेस काय? मला ते समजून घ्यायचं. आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला पाहिजे. आता तुला आवडणारी गोष्ट तुला पाहिजेच. मग तुला काय आवडतं असं? मला गोड नसतं. हां, गोड. तू पण मिठाई प्रेमी. पण मिठाईने डायबिटीज होतो ना. मग काय डायबिटीजवर प्रेम आहे का? हॅलो आहे ना. आज ठीक आहे, तू तरुण आहेस, पचवून टाकशील. पण काही दिवसानंतर हां, अति घाई है ना. अति लोभ तो पण चांगला नाही है ना. मग काय लोभात प्रेम आहे? आता लोभच आहे ना. तो पण बोला मला मिठाई खूप आवडते. हा लोभच आहे ना मिठाईप्रती. मग काय लोभ म्हणजे प्रेम आहे? या सड सध्याच्या काळात प्रेम म्हणजे अशी एक गोष्ट आहे, लवशिक. हां, ओके. चल लव शिकवतो. प्रेम म्हणजे आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. तर सध्याच्या काळात कोणी स्वतःला वेळ नाही देत. एखादी व्यक्ती आवडली तर तिच्यासाठी म्हणजे जसं काय एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली, तो दुसऱ्या दिवशी पण तिच्यासाठी त्या वेळेला तिथं हजर नाही. पण तो स्वतःसाठी वेळ नाही देणार. त्याच्या आई वडिलांना, त्याच्या कामाची. हा अख्ख्या जगाचा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. तू उभीच ना. तिने खूप भारी बोलली पॉईंट. मला एक सांगा, तुम्ही आरशापुढे जाता ना? रोज जाता? रोज स्वतःला बघता? कधी स्वतःचे चेंजेस पाहिलेत का? तुम्हाला फक्त दुसऱ्याला कसं दाखवता येईल याच्यावर फोकस आहे ना. मी लिपस्टिक कोणत्या कलरची लावू, मी आयब्रोज कसे करू है ना, मी कोणती क्रीम वापरू है ना. कधी आपण स्वतःला विचारलंय का यार? मी समजा कॅमेऱ्यासमोर यार, हाय अनिल कसा आहेस तू, कधी विचारलंय का? बघा आपले साधू महात्मा बघा,
फॉर एक्झाम्पल आपले शिर्डीचे साईबाबा हो. ते एकटेच बोलतात ना सबका है ना. आपले गजानन महाराज शेगावचे एकटेच ना गणगणात बोलतात. स्वामी समर्थ एकटेच एकटेच ना. हे बघा ह्या 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 जगामध्ये जे स्वतःशी कनेक्ट झालेत ना तेच जगापासून डिस्कनेक्ट झाले. हे खूप मोठं सत्य आहे. जर तुम्हाला जगापासून डिस्कनेक्ट व्हायचं असेल तर पहिले स्वतःशी कनेक्ट व्हा, है ना. जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता जग ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट व्हायला लागलं, है ना. तो म्हणलेला पॉईंट बरा आहे, चांगला आहे, पण प्रश्न पण तिथंच आहे. प्रश्न तिथंच आहे ना. सांग ना. जी आई तुमच्यावर करते ते काय आहे? जिव्हाळा तर तुला बेंचशी पण असेल, तीच जागा पाहिजे तुला रोज रोज. मग काय बेंच प्रेम आहे का तुझं? आई प्रेम करते आपल्यावर, वडील पण प्रेम करतात, भाऊ पण प्रेम करतात, है ना. तिन्ही गोष्टी प्रेम है ना. आईचं जीवापाड प्रेम आहे, वडिलांचं जीवापाड प्रेम आहे, सुद्धा बरोबर. मग तरी तुम्ही दुसऱ्या प्रेमाच्या शोधात का बरं पडता? हां, मग आपल्याला नेमकं प्रेमाची व्याख्या नाही समजली ना अजून, पण तरीही आपण काय करतोय, कुणाच्या तरी नादी लागून. बरं, कुणाच्या नादी लागणं हे प्रेम आहे का? मग प्रेम कुठे गेलं? प्रश्न तिथंच आहे. आपली आई पण आपल्यावर प्रेम करतात, आपले वडील पण करतात, भाऊ बहीण पण करतात, नातेवाईक पण करतात, मित्र पण प्रेम करतात, है ना. सगळेच लोक प्रेम करतात. पण तरीही दुसरी गोष्ट शोधायला का जातो आपण? दुसरा मित्र का पाहिजे? मग जर हा मित्र चांगला प्रेम करतोय, आई चांगलं प्रेम देते, वडील चांगलं प्रेम करतात, तरी पण अजून तिसरी व्यक्ती का हवी आपल्याला? इमोशन्स, है ना. भावनात्मक आपण वाहून चाललोय. आणि मी तुम्हाला आधीच बोललो, भावना आणि ॲडिक्शन दोन गोष्टी माणसाला बरबादीकडे घेऊन जातात. समजतंय ना. मग समजून घ्या तुम्ही आत्ताच की आपल्याला किती लवकर जागा करण्यात आलंय. वय वर्ष 18 जागा केलंय, है ना. तर इथून पुढं करिअर फर्स्ट, है ना. करिअर फर्स्ट. मला पेस्ट नर्स बनायचं आहे. आफ्टर दॅट मला चांगला जॉब करायचा आहे. माझ्या आईवडिलांना मला दर महिन्याला थोडी का होईना मदत करायची, है ना. त्यांना मला काहीतरी वेगळा स्टँड द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, कारण तोपर्यंत मी काय म्हातारा होणार है ना. जेव्हा तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करायला लागता, म्हणजे स्वतःला समजणं. लक्षात घ्या, प्रेम म्हणजे काय. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला समजून घेता किंवा जेव्हा आपण इतरांना समजून घेतो, दोन विचारांचं मिलन म्हणजे प्रेम आहे. लक्षात घ्या, दोन चांगल्या विचारांचं, दोन चांगले विचार. फॉर एक्झाम्पल, माझं XYZ व्यक्तीवर प्रेम आहे ना. आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट वाईट घडू नये हा एक चांगला विचार. आणि त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा विचार येतो की माझ्यामुळे याच्याही आयुष्यात काही वाईट घडू नये. हे चांगले विचार, याच्यामध्ये कुठंतरी जिव्हाळा, प्रेम काहीतरी असू शकतं, है ना. मला तू आवडते, मला तू आवडतोस, है ना. मला ते पाहिला पाहिला लाळ सुटते, जसं याला मिठाईवर प्रेम आहे, है ना. याला कुठं प्रेम म्हणायचं? जास्त मिठाई खाऊन आपण आजाराला निमंत्रण देतो. समजतंय ना. अशाच प्रकारे चुकीच्या इमोशन्समध्ये अडकून आपण स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू, खिचडी करू थोडक्यात, है ना. आणि शेवटी आपल्याला ती आवडणार, कळतंय ना काय बोलतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आता 18 वर्ष क्रॉस करून गेलेल्या सगळ्या व्यक्ती आहात. आज तुम्ही जबरदस्त वळणावर आहात. इथून जर का तुम्ही परफेक्ट हायवेला लागलात ना तर लाईफमध्ये खूप मोठी अचिव्हमेंट कराल. मी तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतो, खूप मोठा सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. लक्षात घ्या. तुम्ही फ्रीलान्स राहून सुद्धा खूप पैसा कमवू शकता. फ्रीलान्स राहून, समजते काय बोलतो?
फ्रीलान्स राहून म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला जॉबच करून तुम्ही पैसे कमवू शकता असं नाही आहे. तुमच्याकडं जर का चांगलं माइंड असेल, चांगली विचार क्षमता असेल, चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही होम नर्सिंग डे टू डे सुद्धा करू शकता, डोर टू डोर करू शकता. समजतंय? ती गरज निर्माण झाली. आता लोक हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत आहेत. समजतंय काय बोलतोय? जसं मी तुम्हाला लास्ट टाइम एका शिक्षणाचं उदाहरण पण दिलं, आठवतंय का? मी तुम्हाला बोललो होतो की एक अशा सिस्टर आहेत नाशिकमध्ये की ज्या 1 लाखाच्या जवळपास दर महिन्याचं इन्कम करतात, कुठं जॉब नाही करत आहे, तुमच्यासारखाच कोर्स केला, पण क्रिएटिव्ह माइंड आहे. ॲक्टिव्ह माइंड आणि क्रिएटिव्ह माइंड हे नेहमी यश 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 शोधत असतं, लक्षात घ्या. त्यांनी बरोबर नीड ओळखली, गरज ओळखली. एखादा धनवान माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, किंवा जरी तो श्रीमंत नसेल पण तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, तर मी का त्याच्यापर्यंत पोहोचू नाही? त्याला ड्रेसिंग करायचं, त्याला इंजेक्शन द्यायचं, त्याला शुश्रूषा द्यायची, त्याचा डाएट बघून घ्यायचा आहे, त्याचं मेडिसिन जे आहे ते डे बाय डे लावून द्यायचं आहे. एवढं काम जरी मी केलं 1 तासामध्ये, आणि जर का मला बदल्यात 1-2 हजार रुपये मिळत असतील तर काय वाईट आहे? समजतंय ना? 6 तास आणि 8 तास गुंतून पडायची गरज काय? समजतंय काय बोलतोय? आज फ्रीलान्सिंगमध्ये लोक खूप पैसा कमवतात. इंटरनेट आहे आपल्याकडे, याच्यामधनं आपण खूप मोठे अचिव्हमेंट करतो. क्लिअर होतंय काय बोलतो? एक लेडीज आहे, फक्त चटण्या कशा बनवायच्या एवढंच शिकवते आणि त्या स्वयंपाकात कशा वापरायच्या. 50 लाख रुपये महिन्याला कमवते. किती? आता चटण्या तुम्हाला बनवता येत नाही का? पण तरी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघता, आणि जेव्हा आपण याच्यामध्ये काहीही बघतो ना, त्याचे पैसे, आपल्या इंटरनेटचे पैसे त्या म्हणजे अकाउंटवर जाऊन पडतात. समजतंय? हे आपल्याला नाही समजलं आजपर्यंत. आपण इंटरनेटचा पॅक टाकून मेलोय. एक दिवस जर इंटरनेट नसेल तर आपलं सगळं मुश्किल होऊन जातं. फेसबुक बंद झालं, व्हॉट्सअप बंद झालं आहे ना, इंस्टाग्राम बंद झालं, इंटरनेट बंद झालं, यूट्यूब बंद झालं, तर आपल्याला जीव कसा विसरून जातो आपला. आपण इकडून तिकडून पैसे आणून इंटरनेट टाकतो आणि कोणीतरी तिथे येतं आणि ते म्हणतं 2 मिनिट मेरी सुनिए, 2 मिनिट की बात है, 2 मिनिट में आप करोडपती बन जाएंगे, मेरी बात सुनिए. आणि आपण त्याला काय म्हणतोय? आपण जितक्या वेळा त्याला ऐकतो तेवढे आपले इंटरनेटचे पैसे कट होतात आणि तो करोडपती होऊन जातो. बोला तर खरं. समजतंय ना? खूप छान लाईफ आहे आजचं, लक्षात घ्या. म्हणजे येणारी पिढीमध्ये, आता बघा, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एक गोष्ट बोललो होतो की हे जग असमाधानी लोकांनी भरलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आज जर का मला मुंबईहून दिल्लीला जायला जर का 2 तास लागतात प्लेनमध्ये, तर कदाचित माझा नातू ज्यावेळेस मी त्याला सांगेन की तुला माहिती आहे मुंबईहून आम्ही 2 तासात दिल्लीला जायचो, तो म्हणतो छे काय 2 मिनिटात. किती मिनिटात? किती येडे होते तुम्ही, 2 तास प्लेनमध्ये बसायचे, 2च मिनिटात डोळे जातात दिल्ली. की असं काहीतरी डेव्हलप करायच्या भानगडीत आहेत ना. समजतंय ना? हॅलो, काही लोक त्याच्यावर काम करतात. जसं की आता उडती कार आली, फ्रान्सने दाखवलं त्या दिवशी है ना, फ्रान्समध्ये की जर्मनीमध्ये कुठंतरी बघा तर दाखवलं त्यांनी, टी व्हीवर दाखवलं. ड्रोन कॅमेरा आहे ना, ड्रोन कॅमेरा, तशा पद्धतीची कार बनवली. 4 फॅन आहेत त्याला, आणि जिकडं जायचं तिकडं जायचं. बरं, ट्रॅफिक नाही, टेन्शन नाही, तकतक नाही, है ना. आणि परत फास्ट पण जा ना, कारण तिथे काही विषयच नाही ना, तिकडं जायचं तिकडं सुसाट निघून जा. जग बघा कुठं चाललं आहे. आपल्याला ना जगाबरोबर चालावं लागेल. आपण त्याच मान्यतांमध्ये जर का अडकून पडलो, त्याच रुटीन लाईफमध्ये जर का अडकून पडलो, तर आपलं आयुष्य पुढचं खूप डेंजर होत जाईल, लक्षात घ्या. समजतंय? माझी पिढीने जे शोषलं आहे ना, ते तुमच्या पिढीने नाही शोषलं. कारण आमच्या वेळेस आम्ही शिकत असताना कम्प्युटर हे फक्त स्वप्न होतं. कुणीतरी म्हणायचं की असं एक डबडं बनतं आहे, असं एवढं, का त्याच्यामध्ये म्हणे खूप काही साठवून ठेवलं आहे. जेव्हा आम्ही 7वी 8वी 9वीला आलो त्यावेळेस कम्प्युटर आलं. आम्ही खेडेगावात शिकत होतो, आम्हाला काही कळलंच नाही ते. आम्ही ते स्वीकारलं, ॲडजस्ट केलं, ॲक्सेप्ट केलं. आमच्या वेळेस टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, अँटेनावर दिसायचं. 100 फूट अँटेना आम्ही उभ्या करायचो, 10 लोक धरून ठेवायचे आणि फक्त हे आलं का रे चित्र, तो नाही आलं, फिरव का परत फिरवायचं. बघा तो काळ आणि कुठं आजचा काळ. समजतं ना काय होतं? आमच्या पिढीने खूप सोसलं आहे, खूप शिकलो आहे आम्ही. आज पण पाहिजे तेवढं कळत नाही, पण जगाबरोबर चालण्याची तयारी केलेली आहे. क्लिअर का ना? तुम्हाला तर रेडीमेड मिळालं आहे सगळं. हायवे रेडी आहे,
गाडी पण दिली आहे, चावी पण आहे, डिझेल पेट्रोल टँक फुल आहे आणि इथं शेजारी बसलेला माणूस म्हणतो चालव ना, मी आहे ना शेजारी. आता काय करायचं? फक्त स्टार्टर मारायचा, सुसाट पडायचं. काय शेजारी बसणार ना एक जण, पण आपण स्टार्टच करायला तयार नाही, रिस्टार्ट करायला स्वतःला तयार नाही आहे. काय करायचे सर, काय करायचे सर, काय करायचे सर, काय करायचे सर? तर ते सर म्हणाले खाली उतरतो मी बी उतरतो, मर तिकडं. समजतंय ना? तुम्हाला सगळं सांगितलं जातं. वेगवेगळ्या लेक्चर्समधनं वेगवेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला हे शिकवलं जातं. फर्स्ट करिअर बेस्ट नर्स बना. पाहिजे बेस्ट नर्स बनलात ना, एखादं हॉस्पिटल जॉईन करा, पगार सुरू करा, चांगलं नॉलेज घ्या त्या हॉस्पिटलचं आणि नीड ओळखा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा एखाद्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जॉब करता. आता ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे ज्यावेळेस ऑपरेशन्स होतात ना, हिप जॉईंट असेल, नी जॉईंट असेल, ही लोक चालू नाही शकत. आलं लक्षात? लगेचच उठून चालू नाही शकत, किंवा चाललीत तरी पण वारंवार त्या हॉस्पिटलमध्ये येऊ नाही शकत, है ना? अशा लोकांच्या ड्रेसिंगचं कामसुद्धा तुम्ही घेऊ शकता, होम व्हिजिट. बरे मला 500 रुपये दे, है ना? दिवसाआड असतात, 4 दिवसाला ड्रेसिंग असतं, रोज ड्रेसिंग असतं. काही लोकांना डायबिटीजच्या इंजेक्शन रोज द्यावे लागतात. समजतं काय बोलतो? पहिलं काय आहे? शिकून येणं, चांगलं शिकून घेणं आणि मग त्याच्यामधनं संध्या निर्माण करणं. संधी ही आपल्या समोरच असते, पण आपल्याला दिसत नसते. तिला ओळखलं पाहिजे. तिला एकदा तुम्ही ओळखलं, विषय संपला. ओके ओके. सो आज काय करूयात, आपण इथंच थांबूयात. पुढच्या वेळेस पुन्हा काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येत आणि नवीन टॉपिकवर बोलूयात. ओके, चलो, थँक्यू.